सर्व मंगले मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे, नियम कोणते आहेत, अटी काय आहेत, देवीचे 14 पाठ कसे करायचे। ही कुलदेवतेची अति उच्च कोटीची प्रभावी सेवा आहे। या नवरात्रामध्ये 9 दिवस ही जर सेवा केली तर वर्षभरामध्ये देवीचा आपल्या कुटुंबाला एक कवच निर्माण होते आणि आपल्यावर जे संकट असतील ते सर्व प्रकारचे दूर होतात आणि आपले सर्व अडलेले कामं आहेत ते मार्गी लागतात। तर बघा पाठाचे नियम काय आहेत। तर ज्या घरी घट बसवणार नसाल, ज्या घरी घट बसत नसेल तर त्यांनी अखंड दिवा हा नक्कीच लावावा। या नवरात्रात 9 दिवस अखंड दिवा का लावावा याचा सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो आपल्या चॅनलवरती जाऊन पाहून घ्यावा। तर बघा जिथे मांडणी केलेली आहे, तर बघा तुम्ही जर मांडणी केलेली नसेल तर मग काय करायचं, तर अखंड दिवा आपण लावायचा असतो। अष्टदल करून अखंड दिवा लावायचा। त्यानंतर त्याच ठिकाणी बसून आपल्याला देवीचे 14 सप्तशतीचे पाठ करायचे आहेत। जर तुम्ही केंद्रात पण आता स्वामी समर्थ की महाराजांच्या केंद्रात सुद्धा आता 14 नवरात्रीमध्ये पाठ होतात। तर तुम्ही जर तिथे जात असाल तर ते पाठ या 14 पाठामध्ये गृहीत धरायचे नसतात। तर ते जे आपण घरी पाठ करतो 1 करा, 2 करा, 3 करा, 5 करा, 7 करा, 9 करा, त्याच्यानंतर 11 करा, पण 14 पाठ केले तर घरात नवचंडी यज्ञ केल्याचे पुण्य आपल्याला मिळत असते। जेव्हा घरात वास्तू शांती होते तेव्हा हा नवचंडी यज्ञ केला जातो। घरातील सर्व विघ्न, बाधा, नजर दोष, त्यानंतर येणाऱ्या अडचणी, अडलेले कामं, ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागत असतात या नवचंडी यज्ञाने। पण त्याला खूप खर्च आहे, त्या कारणानं आपल्याच्यानं वास्तुशांती तो यज्ञ कोणी करत नाही। तर मग आपण काय करायचं, दर नवरात्रीमध्ये हे 14 दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे। तर बघा एकाच ठिकाणी बसून हे पाठ करायचे असतात। ज्या ठिकाणी तुम्ही अखंड दिवा लावलेला आहे त्या ठिकाणी बसूनच हे पाठ करायचे आहेत आपल्याला। त्यानंतर तुम्हाला जर बसायला त्रास होत असेल तरच खुर्ची घ्या, नाही अन्यथा आसनवरच बसून हे पाठ करावे, एका बैठकीतच करावे। म्हणजे बघा कसं आहे, स्वामी चरित्र सारामृताचा आपण एक अध्याय वाचल्याच्या नंतर पूर्ण झाला तर आपल्याला काही अडचण आली तर आपण उठतो, नंतर दुसरा वाचतो, नंतर असं उठता येते। पण दुर्गा सप्तशती पाठचा हा कडक नियम आहे की तुम्ही एका बैठकीतच पाठ पूर्ण करायचा असते। तर बघा सुरुवात कुठून करायची ते सांगते। त्यानंतर मग जर बघा हे पारायण करताना तुम्हाला उठायचंच काम पडलं तर मग तुम्ही 2-2 पाठ करा। शक्य म्हणजे उठायला चालतच नाही, तुमचं लहान बाळ असेल तर तुम्ही त्या बाळाला झोपू वगैरे घातल्याच्या नंतर तुम्ही पाठ करा। तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी सॉल्व्ह झाल्याच्या नंतर पाठ करा। भलेही एक पाठ करा पण एका बैठकीतच करा। एक पाठ कसा करायचा तेही समोर सांगतेस। तर बघा सुरुवातीला आपल्याला एक पाठ म्हणजे काय, एक पाठ म्हणजे दिव्या कवच हे सुरुवातीला वाचायचं। पूर्ण पुस्तक वाचायची गरज नाही। स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये हे दुर्गा सप्तशतीचं मराठीत पुस्तक आहे, हे तुम्ही आणू शकता। हा ग्रंथ आणायचा आहे। संस्कृत ग्रंथ स्त्रियांनी वाचू नये, तर मराठीच ग्रंथ स्त्रियांनी वाचावा, त्यासाठी हा मराठी ग्रंथ आणायचा। त्यामध्ये सुरुवातीला दिव्या कवचम आपल्याला वाचायचं आहे, त्यानंतर अर्गला स्तोत्र आपल्याला वाचायचं आहे, त्यानंतर श्री किलक स्तोत्र वाचायचं आहे, त्यानंतर रात्री सुक्तम वाचायचं आहे। नंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय पठण करायचे आहे। 1 ते 13 अध्याय पठण झाल्याच्या नंतर तंत्रोक्त देवी सुक्तम म्हणायचं आहे, प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे, वैकृतिक रहस्य म्हणायचं आहे, मूर्ती रहस्य म्हणायचं आहे, त्यानंतर क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र म्हणायचं आहे। हे एवढं सगळं वाचल्याच्या नंतर तुमचा एक पाठ पूर्ण होतो। तुम्हाला जर एका बैठकीत 2 पाठ करायचे असतील तर ते कसे कराल, दिव्या कवचम वाचा, अर्गला स्तोत्र वाचा, श्रीकिलक स्तोत्र वाचा, रात्री सुक्त वाचा, नंतर अध्याय 1 ते 13 हे एकदा वाचायचे, परत अध्याय 1 ते 13 वाचायचे, म्हणजे 1 ते 13 हे 2 वेळेस वाचायचे। नंतर शेवटी एकदाच तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य आणि वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र वाचायचं आहे। तुम्ही जर हे बघा 2 पाठ जर एका बैठकीत केले तर तुमचे 2.5 तासात होतात। तुम्ही जर हे म्हणजे एक पाठ केल्याच्या नंतर तुम्ही उठले आणि परत दुसरा पाठ केला तर तुम्हाला एका पाठाला 1.5 तास लागतो, तर 2 पाठाला तुमचे 3 तास जातात। तर अर्धा तास यामध्ये एका बरोबर जर हे पाठ केले तर 1.5 तास वाचतात। आणि जर बघा टाईम आता वेळ
की हे पाठ केव्हा करायचे. तुम्ही दिवसभरात केव्हाही हे पाठ करू शकता, फक्त रात्री करू नका. 7च्या अगोदर करा, कारण जेवून हे पाठ करत नाहीत. जेवणाच्या अगोदरच हे पाठ करायचे. उपवास असले तर अतिउत्तम, नाही तर मग तुम्हाला जर समजा काही ॲसिडिटी वगैरे काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही थोडंसं काहीतरी फराळ करून या पाठाला बसायचं. त्यानंतर पूर्ण पाठ झाल्याच्यानंतर तुम्ही जर उपवास करत नसाल तर नंतर जेवण करायचं. कारण पाठामध्ये ढेकर येणे, झोप येणे, आळस येणे, जांभळ्या येणे या पद्धतीच्या कोणत्याही नकारात्मक शक्तीला प्राधान्य नाही आहे. त्या कारणानं तुम्ही हा जो पाठ करायचा आहे तो उपाशी पोटीच करायचा असतो आणि शक्यतोवर सकाळी करा, कारण सकाळी तसं फ्रेश वातावरण असतं. सकाळी एकदम वातावरणात एक शांतता असते आणि सकाळी कोणत्याही गोष्टीचा आलस वगैरे काही येत नाहीत. त्या कारणानं सकाळी जर पाठ होत असतील तर अतिउत्तम. दुसरी एक वेळ आहे राहू काळाची. जर राहू काळामध्ये तुम्ही जर नवरात्रीमध्ये जर एक पारायण जर केलं तर अनंत पटीने पुण्यासाठी आपण राहू काळात पारायण करत असतो. तर त्या काळात केलेलं पारायण अतिउत्तम. सकाळी करा, एक राहू काळात करा. मी असंच करत असते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पारायणाची सुरुवात करायची असते. त्यानंतर बघा, जर तुम्हाला काही अडचणी आल्या, सुतक आलं, विटाळ आला, त्यानंतर मग काही अडचणी आल्या, काही आरोग्याच्या अडचणी आल्या, तुम्ही जर हे पाठ नाही करू शकले, तुम्ही एका पाठाचा संकल्प करताना पहिलेच यथाशक्ती करा. जेव्हा आपण पाठाच्या सुरुवातीला संकल्प करत असतो तेव्हा संकल्पामध्ये यथाशक्ती असं म्हणायचं. 14 असं म्हणायचं नाही, यथाशक्ती म्हणायचं. मग तुमचे 14 पाठ झाले तरी काही हरकत नाही, 1 झाला तरी काही हरकत नाही, 3 झाले, 2 झाले, 5 झाले तरीही काही हरकत नाही. त्या कारणानं जेव्हा आपण संकल्प करत असतो तेव्हा यथाशक्ती हा शब्द वापरायचा. आणि पाठ करत असताना आपण कुंकू, साडी, बांगड्या हे सगळे काही जे अलंकार असतात, 16 अलंकार असतात, सुवासिनी स्त्रियांनी सगळ्या 16 अलंकार घालूनच हा पाठ करायचा असतो. कुवारी मुलीसुद्धा या पाठ करत असतील तर त्यांनी साडी, कपाळी कुंकू, हातात हिरव्या बांगड्या घालूनच पाठाला बसायचं असते. पाठ करत असताना पाठाची दिशा ही पूर्व दिशा अतिउत्तम असते. त्या कारणानं घरात पूर्व दिशेला बसूनच आपण पाठ करायचा असतो. त्यानंतर तुमच्याकडून जर काही होत नसेल, जर एवढी बैठक होत नसेल तर तुम्ही रोज 2 अध्याय वाचून, म्हणजे 2 अध्याय कसे वाचायचे, जे मी तुम्हाला 9 स्तोत्र सांगितलेले आहे. दिव्य कवचम, अर्गला स्तोत्र, श्रीकिलक स्तोत्र, रात्री सुक्त, नंतर 1 आणि 2 अध्याय वाचायचा. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य, वैतृक्ती रहस्य, मूर्ती रहस्य आणि क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र हे फक्त अर्ध्या तासाच्या अगोदरच होते. तुम्ही हे सुद्धा असं सुद्धा 2 अध्याय वाचायचे. नंतर दुसऱ्या दिवशी परत दिव्य कवचम, अर्गला स्तोत्र, श्रीकिलक स्तोत्र, रात्री सुक्तम, नंतर अध्याय 3 आणि 4, नंतर तंत्रोक्त देवी सुक्तम, प्राधानिक रहस्य, वैकुंठ रहस्य, त्यानंतर मूर्ती रहस्य आणि क्षमा अपराध प्रार्थना स्तोत्र. अशा पद्धतीनं सुद्धा तुम्ही 2 अध्याय वाचून हे पाठ करू शकता. तर बघा, नवरात्रीमध्ये तुम्ही जर जेवण करून पाठ करत असाल तर कांदा लसूण वर्ज्य आहे. तुम्ही हे तामसी पदार्थ असतात तर कांदा लसूण हे नवरात्रीच्या 9 दिवस खायचेच नसतात. देवीला खूप त्याचा म्हणजे प्रत्येक देवाच्या उपवास तापासामध्ये कांदा लसूण वर्ज्यच असतो. तर म्हणजे शक्यता नाही तर हा नियम तुम्ही पाळायचाच आहे, कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर बघा, जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी सुरुवात करणार आहे, घटस्थापनाच्या पहिल्या दिवशी जेव्हा तुम्ही सुरुवात करत असाल त्या दिवशी सुरुवातीला स्वामी स्तवन म्हणायचं, 1 माळ नवारणव मंत्र घ्यायचा आणि त्यानंतर मग पाठाला सुरुवात करायची. 1 माळ स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा घ्यायची असते आपल्याला आणि त्यानंतर मग आपल्याला पाठाला सुरुवात करायची असते. नंतर मग तुमच्याकडून नाही झालं तर तुम्ही 1 नवारणव मंत्राची माळ घ्यायची आणि रोज अशा पद्धतीने पाठाला सुरुवात करायची. तर याच पद्धतीने आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे आणि या नवरात्री दिवसामध्ये आपल्या घरामध्ये नवचंडी यज्ञ करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर अशा पद्धतीचा आजचा व्हिडिओ होता. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण बघा, शेअर, सबस्क्राईब, लाईक वगैरे केलं तर असे नवनवीन व्हिडिओ करायला एक विशिष्ट म्हणजे एकदम असा उत्साह येतो आणि अधिक जास्त प्रकारची माहिती या चॅनलवरती अपलोड होत राहते. तर त्या कारणानं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरत जाऊ नका. बेल आयकन दिलेला आहे त्यालासुद्धा तुम्ही प्रेस करू शकता. भेटूया एका अशाच नवीन विषयाला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.